नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो गोव्याक. तर लकी दादान मला फोन केला की गोव्याक जाऊचं असा, थोडीशी कामं असत आणि आपल्या मित्राच्या शॉपला पण भेट द्यायची असा, ज्याच्याकडे फिशिंगचे सगळे टॅकल्स वगैरे असत. तर आपल्यासोबत लकी दादा असा आणि सचिन दादा असा, जो खेकड्यांचे पिंजरे वगैरे बनवता आणि पिंजरे पण असत ना. आपण आपली ऑर्डर पण देऊची याची ऑर्डर असा, तर त्यासाठी पिंजरे घेतले नसत. आणि तुमका जर पिंजरे हवे असतील तर खाली स्क्रीनवरती नंबर येत असतो, त्याच्यावर नक्की त्याच्यावर कॉल किंवा मेसेज करू शकतास. तर आता आम्ही मालवणात असो, लकी दादा थोडासा काम करता आणि त्याच्यानंतर आम्ही निघतलो गोव्यासाठी. तर अजून काय बाकी प्लॅन नाही आहेत, बघूया पुढे काय असतील ना तर तुमका व्हिडिओमध्ये दिसतीलच. तर चला पटापट आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया. मध्ये आम्ही काही थांबलो नाही, डायरेक्ट येऊन पोहोचलो आता म्हापशामध्ये. आणि इकडे आता सचिन दादाचे पिंजरे देऊचे असत, ऑर्डर असा ती. आणि पुढे आपल्याक जाऊचं असा काय रे, विनायक परवरिमला विनू दादाकडे. तर आता ते येतात, बघूया. तिकडे जाऊन आपण आणि ही एक नदी असा बारीकशी, पाणी खदोळ झाला मरळत. कोणतरी उडीये मारतात पण कोण असत ते समजत नाहीत. काय असत मासेच असतील ना किंवा बोईट बांडूक असतील, मासे असत बारीक बारीक. ते दादा आता पोचले आहेत आणि हे बघा आणतोय थांब. हे असत पिंजरे पूर्ण पॅकिंग वगैरे करून ठेवलेली असत, तर ते आता त्यांच्या गाडीमध्ये टाकतो आम्ही. तर मित्रांनो, पिंजरे दिलो आपण आणि या नदीत ना उडीये मारतात कोणतरी. नक्कीच मासे असत पण खयचे असत ते समजत नाहीत. चला, तर आता आपल्याला जायचं असा पुढे विनू दादाच्या शॉपवरती. मासे होत रे नदीत, उडीये मारतात, मरळ असतील. आपल्याकडे पुढची दांडी नाही पण बाकी सगळं लाईन सगळं ओके, चला ना भेटू. हो, जर लवकर आला तर कॉल कर. हो चला चल. चला. तर फायनली आम्ही आता येऊन पोचलो विनायक फिशिंग टॅकल विनू दादाच्या शॉपकडे. आणि गाडी लावलो हयच आणि आता गाडी लावलं आणि आता चला. इकडे घर सुद्धा असा त्याचा आणि पाठच्या साईडला शॉप असा. असं काय बघूया, फोन तर केलो आम्ही, मी एकदा येऊन गेलोय. असा असा तर आपल्यासोबत आता असा विनू दादा, विनायक फिशिंग टॅकल, बरोबर ना? हो. चे चालक मालक. तर आपला जो पहिलो रॉड असा तो सुद्धा आपण विनू दादाकडून घेतलं. आणि विनू दादाक बरीचशी माहिती असा, खूप जास्त मासे सुद्धा पकडले नसत. तर त्याच्या शॉपमध्ये ना फिशिंगसाठी लागणारा A to Z सगळा सामान मिळतं. तर आता आपण सगळ्यात आधी या सगळ्या शॉपबद्दल माहिती घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला काय होया तर मी तुमका सांगते पुढे. तर दादा, तुझ्या शॉपमध्ये काय काय मिळतं आणि सांग सगळी माहिती. नॉर्मली आम्ही सगळे फिशिंग प्रोडक्ट्स विकतात, जे बेसिकली स्पोर्ट्स फिशिंग. कमर्शियलमध्ये आमचं जास्त हे नसतो. रीलकडून चालू केलं तर आमच्याकडे रील्स आहे विच इज स्टार्ट फ्रॉम 300 रुपीज टू 50,000 60,000चा आमचा प्लस जातो. सो त्याच्यामध्ये भरपूर आहे. म्हणजे तुम्ही बघू शकतात, योलो कंपनी, पायनियर ओके, हे रील्स आहे. सो याच्यामध्ये कसं आहे की हे एक पायनियरमध्ये विथ ब्रेड लाईन येतात. सो नंतर तुम्हाला ओकुमाची एक आहे, ओके, शिमानो आहे, सारोगोसा. रपालामध्ये एक रील आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा स्पूल भेटतो. नंतर एक ATC म्हणून एक असे आहे. सो त्याच्यामध्ये एक बेट कास्टर्स आणले मी, हे बेट कास्टर रील्स आहे. सो याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ तुम्हाला भेटणार बेट कास्टर्स. ओके, प्रॉपर हे बेसिकली सॉल्ट वॉटर वापरू शकतो. ह्याच्यामध्ये बघितलं तर हा मॉडल म्हणजे हे अराउंड 7,000 रुपीज होतो, हा 10,000 आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे की सॅरेमिक बॅरिंग्स असतात. सो तुमचा कास्टिंग आणि हे ते चांगला होतो ह्याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला डिस्टन्स भरपूर भेटणार. ओके, सो त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर ह्या बाजूला माझ्याकडे हुक्स आहे. ओके. आणि ह्याची स्टार्टिंग काय होते?
स्टार्टिंग price? सांगितलं मी याच्यातून एक 1200 रुपयाकडनं आहे. ओके सो ते आता सध्या करंट आहे तो माझ्याकडे 28,000चा आहे. ओके सो लास्ट टाइम तुम्ही आलेले तेव्हा तुम्ही 80,000 लाख भरचे हो. बघितलं होतं. सध्या आता ऑफ सीझन आहे म्हणून मी आणलं नाही सध्या. अच्छा ओके हो. नंतर त्यानंतर त्याच्यामध्ये हुक्स आहे माझ्याकडे, डिफरंट टाइप्स ऑफ हुक्स, चिनू हुक्स पकड, मुस्ताडचे पकड, VMC, डिफरंट टाइप्स आहे. सो याच्यामध्ये भरपूर सायझेस आहे की लहानपासून मोठा तुमच्याकडे एक 20-30 किलोचा मासा पण पकडू शकतो तसं आहे. सो Okay. त्याच्यानंतर फ्लोट्स आणि फ्लोट्स आहे. याच्यामध्ये 3 ग्राम 2 ग्राम सोडून ते 25-30 ग्राम पर्यंत आहे. आणि खालती तुम्ही बघितलं तर ट्रेबल हुक्स आहे जे आमचे लुअरसाठी वापरतात. सो आम्ही नॉर्मली चेंज करतात हुक्स, ओरिजिनल आम्ही टाकत नाही. तो ओरिजिनल येतो तो 1x 2x येतात ते, याच्यामध्ये आम्ही तो चेंज करतात. सो हा झाला. नंतर ह्या बाजूला आहे ते सॉफ्ट शेड्स आहे. ओके सध्या सॉफ्ट शेडमध्ये हा ट्रेंडिंग आहे. हे मेगाबाश जॅपनीज कंपनी आहे, चांगला क्वालिटीचा हे आला. याच्यामध्ये एक माझ्याकडे 8 ते 10 कलर असणार. सो त्याच्यानंतर सगळ्यांना माहीत आहे उजो कंपनीचं हे सॉफ्ट शेड भरपूर मार्केटमध्ये चाललं आहे. आणि ह्याच्यामध्ये आहे थोडाफार माझ्याकडे कलर राहिलेला आहे. नंतर हे आहे ते आमचे जिग्स जिग्स आहे हे सगळे. माका ना तोच हवं होतो कारण माझ्याकडे तो नाही हां. जिग्स डिफरंट म्हणजे म्हणजे लोकल्स टू म्हणजे बेसिक टू जॅपनीज आहे. आता हां. जॅपनीज मध्ये बघितलं तर हे जॅपनीज आहे जिग्स. ओके जिग्स हे जॅपनीज. हे पूर्ण स्टील मध्ये असतं की हो, तो स्टील म्हणत नाही त्याला, एक मेटल असतो. ओके तो त्याच्यामध्ये जड असतं ते एकदम हो. तो नंतर तुम्हाला हा एक आहे, हा अल्को मध्ये आहे. ओके सो कसं आलं की तुम्हाला आतमध्ये ओके ब्रेड लाईन्स तुम्हाला दाखवतो. इकडं ओनर कंपनीची ब्रेड लाईन्स आहे, जॅपनीज कंपनी. नंतर तिकडं सिग्लॉन आहे, सनलाईन सिग्लॉन, ते पण जॅपनीज आहे. नंतर आहे माझ्याकडे सुफिक्स असल्याने हे आहे फ्लोरोकार्बन कासांची, ही नवीन त्यांनी लॉन्च केलेली आहे कासांची. फ्लोरोकार्बन लीडर आहे. सो हा येतो 30 मीटर्समध्ये. याच्यामध्ये 30, 35, 40, 45, 50 पाऊंडमध्ये तुम्हाला भेटणार हा. ओके नंतर झायरोमध्ये लीडर आहे, मोनो लीडर. सो याच्यामध्ये 0.50 mm टू 0.120 mm आहे. अराउंड 460 रुपीज टू 530 रुपीजमध्ये 100 मीटर आहे. आणि ट्रायड अँड टेस्टेड आहे हा, भरपूर डिमांडमध्ये चालला आहे. अच्छा सो तसंच तुम्ही बघितलं तर ओनरमध्ये माझ्याकडे फ्लोरोकार्बन्स आहे. आणि हे जे आहे ते हँड कास्टर्स, जे हँडलाईन फिशिंग कोण करतात त्यांच्यासाठी डिफरंट साईजेस आहे. ह्याला ओली म्हणतात. हां हे जे पोनेळ कोणाला पाहिजे ते पण आम्ही अरेंज करून ठेवलं इकडे. अच्छा सो हे झाल्यानंतर माझ्याकडे पोकुमा आणि पॅनचे जे ऑइल्स आणि ग्रीस आहे, जे सर्व्हिसिंगसाठी वापरणारी महत्त्वाची गोष्ट आहे. सो सध्या माझ्याकडे ओकुमा आणि पॅनमध्ये आहे. ओके बाकी इकडे आहे ते सगळे मोनोलाईन्स आहे. मोनोलाईनमध्ये सोफिक्समध्ये हा एक आहे ड्युराफ्लेक्स. हा सगळ्यात हाय म्हणजे चांगला क्वालिटी आणि चांगला चालणारा मोनोलाईन आहे. आणि याचा म्हणजे रिझल्ट एकदम मस्त आहे. म्हणजे माशांसाठी भरपूर लोक हेच डिमांडमध्ये आहे. अच्छा तसं बघितलं तर म्हणजे एक इंडियन ब्रँड आहे, एक हाय ग्रेड म्हणून एक्सपर्टचा. हा तुला 300 रुपीजला येतो. सो याच्यामध्ये अराउंड 400 मीटर 500 मीटर्सचा स्पूल असतो. याच्यामध्ये कसं 60 mm 70 mm 80 mm टू 120 mm पर्यंत लाईन भेटतो हा. ओके सो नंतर ही झॅरेक म्हणून एक ब्रेड आहे, झॅरेक कंपनी म्हणून. अच्छा त्याची एक चांगली ही कोटेड लाईन आहे, मस्त लाईन. ही आमच्याकडे 0.20 mm टू 0.30-35 mm पर्यंत आहे. सध्या माझ्याकडे आहे ती व्हाईट कलरमध्ये आहे.
तसंच झायरोने एक ब्रेड लाईन काढली टायटन म्हणून. ही माझ्याकडे 0.10 mm to 0.30 mm पर्यंत आहे. सो ही पण मस्त चालतो. तसंच आमच्याकडे मोठे स्पूल्स आहे. कोणाला रीलमध्ये स्पूल घालून द्यायचं आहे, म्हणजे लाईन घालून द्यायची आहे अराउंड म्हणजे 100 मीटर 150 मीटर, तर आम्ही हे घालून देतात इकडे. तसंच नंतर हे प्लायर आहे हुक्स काढण्यासाठी. जेव्हा तोंड आतमध्ये माशाच्या तोंडात आतमध्ये झाला तो डिफिकल्ट होतं काढायला, तो हे. नाहीतर एक चांगल्या क्वालिटीत माझ्याकडे एक हे आहे. ओके. याच्यात तुला हुक आहे, करून पुल करून काढू शकतो याच्यात. सो हे बेसिकली स्पोर्ट्स हुक्स आहे. ह्याच्यामध्ये कसांमध्ये त्यांनी 2-3 मॉडेल काढलेले आहे. हे जे आहे याच्यात लाईव्ह बेट म्हणून लिहिलेलं आहे. नंतर आहे त्याच्याकडे कार्प हुक म्हणून, आणि एक आहे रिगेट सोई हुक म्हणून आहे. सो याच्यामध्ये डिफरंट हुक्स तुम्हाला भेटू शकतो, म्हणजे सायझेस प्रमाणे 5x0 आणि टिल 14 साईज. सो नंतर इकडे आहे जी गेट्स आहे, जे मुस्तार कंपनीचं आहे, VMCचं आहे, कास्ट अँड कॅचचा आहे, झेरेक्सचा आहे. सध्या फास्ट सेलिंग आहे तो कास्ट अँड कॅच आहे. त्याच्यामध्ये तर माझ्याकडे ऑलमोस्ट संपले. लकीला तेच बोलत होतो मी 4 दिवसात माझ्याकडे आणि येणार. सो हे लगेच संपतात. सो झेरेकमध्ये माझ्याकडे जे थोडे रबर शेड्स काय करतात, त्यांना स्नॅग नाही व्हायला पाहिजे म्हणून वेडलेस हुक वापरतात. सो हे त्याचे एकदम बेस्ट म्हणजे वापरू शकतो तुम्ही. सो हे आहे साबिकी, जे आता आम्ही नॉर्मली इकडे मोठे शेव लेडी फिश आणि लेडी फिश, बांगडे नाहीतर मॅकरल जे आम्ही म्हणतात किंग फिश छोटेवाले, त्यांच्यासाठी हे वापरतात. आणि हे येतात फ्लोरोकार्बनमध्ये. हा जॅपनीज कंपनीचा आहे, हायाबुझा म्हणून. सो ह्याच्यामध्ये डिफरंट सायझेस आहे माझ्याकडे. सो हे झाले. नंतर हे आहे असिस्ट हुक्स, जे BKK कंपनीचं आहे. हेच आहे ह्याच्यात. हे कुठे वापरतात? हे नॉर्मली आम्ही कसं आहे जिग्स, जेव्हा तुम्ही जिगिंग करतात ना, त्याच्यामध्ये आम्ही हे जे जिग्स आहे ना, ह्यांना आम्ही वापरतात. सो जेव्हा तुम्ही जिगिंग करत असताना म्हणजे कसं असतो की बेसिकली थोडे येतात ते चांगले क्वालिटी देत नाही. सो आम्ही ते हे चेंज करतात, कारण हे थोडे स्ट्रॉंग असतात. सो नंतर हे आहे स्पोर्ट्स हुक्सच VMCचे, जे इकडे कासान सांगितलं बघ तसंच. त्याच्यामध्ये आम्ही इनलाईन हुक्स म्हणतात त्यांना, जे थोडे काय करतात ट्रेबल हुक घालत नाही. म्हणजे जेव्हा तू कॅच अँड रिलीज करतो त्यावेळेला जास्त हे इनलाईन हुक्स घालतात लुअरसाठी. सो याच्यामध्ये स्नॅप सिव्हल्स आहे. आणि हा एक फिश आर्ट म्हणून कंपनी आहे, त्याचे लुअर्स आहे अल्ट्रालाईट लुअर्स आहे. सावे म्हणून ब्रँड आहे. ह्याच्यामध्ये माझ्याकडे 4-5 कलर आहे. हे कलर्स आहे इकडे. सो हा एक झाला. आणि सध्या मार्केटमध्ये हा जास्त डिमांडमध्ये आहे वापर. अल्ट्रालाईट लाईट लोक वापरतात. ह्याच्यामध्ये बारामुंडी, पालू, कोकार, तांबोशी काढलेले आहे. सो हा जो आहे ब्लॅक कलरमध्ये वापर आहे हा. मस्त, म्हणजे ह्याचा भरपूर रिपोर्ट झालेला आहे ह्याच्यामध्ये. नंतर आहे श्रीम्स आहे माझ्याकडे. श्रीम्स आहे कासांचा. एक हा एक 4-5 वर्ष आधी पहिला हा यायचा, तो सडनली नंतर बंद, म्हणजे याचा प्रोडक्शन बंद झालेला. आणि त्यावेळेला तो एकदम डिमांडमध्ये होता, म्हणजे भरपूर लोक याला इन्क्वायर करायचा. आता तो मार्केटमध्ये नव्हता. त्यांनी आता ते रिपब्लिश करून त्याच्यावरती TP मटेरियल घालून हा त्यांनी मॉडिफाय करून आता हा नवीन त्यांनी आणलेला आहे. आणि आता चालतो मार्केटमध्ये, आहे चांगला याच्यात. ओके. काय प्राइस आहे त्याची? याची किंमत आहे 190 रुपीज आहे. ओके. आणि मग अशी तू दाखवला तो ब्लॅकवाला जो आहे याची 460 आहे प्राइस. हे आहे 450 वाले आहे. आणि ते कसं आहे की हे सगळे इंटरनॅशनल ब्रँड्स आहे. आणि हे कसं आहे की ट्रायड अँड टेस्टेड आहे. ओके. नंतर हे फिश ट्रॅप म्हणून आहे. हे रिसेंटली मी आणलंय.
याच्यात अच्छा. हे आहे लोकल हे केलेलं आहे मी. ओके. याला फ्रेश वॉटरला जास्त म्हणजे माशीरसाठी भरपूर रिपोर्ट आहे. म्हणजे माशीरसाठी नॉर्थला भरपूर जातो म्हणून मी हे आणलेलं आहे. त्याच्यानंतर हे आमचे कोकारसाठी जिक्स, ओके. कोकरसाठी. कोकारसाठी. हम्म, हम्म. नंतर हे आहे हँडलाईन साठी हा मोनो लाईन आणलेला आहे. अच्छा. सो याच्यामध्ये खालती आहे ती वेट्स आहे डिफरंट हा. डिफरंट म्हणजे आमचे शिसं. शिसं. ओके. किती प्रकार आपण बघितलं आज. अजून काय काय मिळतं? आता आणि काय तो लुअर्स राहिला आमचा आणि रॉड आहे. रॉड तुम्हाला दाखवतो. ओके. आणि हे पण एका हो. काय बोलतात? हा कास्ट नेट आहे. अमेरिकन ओके. कास्ट नेट बोलतो याला. त्याच्यामध्ये 9 फीट आणि 10 फीट आहे. अच्छा. ह्याची काय प्राइस? हे अराउंड 2500 रुपीज आहे. अच्छा. सो आता तुम्हाला रॉड्स दाखवतो. Rods. रॉड्स माझ्याकडे डायवा, पेन, शिमानो, अबू ग्राशिया, बर्कली, झायरो आणि थोडे चायनीज आहे जे क्रोकोडाईल वोकोडाईल आहे. अच्छा. जे 550 रुपयाकडून तुम्हाला एक 15,000 पर्यंत रॉड्स आहे. ओके. तर ते भेटू शकतो याच्यामध्ये. हम्म. आणि महत्वाची म्हणजे मी काय केलं इकडे आमच्या दुकानात हे लावलेलं आहे फोटो फ्रेम्स. हम्म. सो बिगिनर्स कोण आहे, जो कोणाला नॉलेज पाहिजे की मासा कुठला आहे आमच्या हम्म. रिजनल मध्ये, बरोबर. कुठल्या कोस्ट लाईन, आमच्या कोस्ट लाईन मध्ये कुठले कुठले मासे आहेत ते मी इकडे सगळं डिस्क्रिप्शन केलेलं आहे. म्हणजे लोकांना कळायला पाहिजे की बाबा त्यांनी कुठला मासा काढला का ना काढला. जर सगळ्या त्यांना माहित प्रकारचे नाही. मासे. हो. इकडे त्यांनी या बाजूला पण मी सेपरेट अच्छा. आहे तो ओके. फक्त कॉकारसाठी अच्छा. जीटीस म्हणतात हे हा. म्हणतात. त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिस जे आहे बा, त्याच्यामध्ये डिफरंट डिफरंट ट्रॅव्हलिस कुठले कुठले आहेत ते मी इकडे लावलेलं आहे. ओके. सो हे झाल्यानंतर तुम्हाला हे सगळे लुअर्स आहे माझ्याकडे हा. जे टॉप वॉटर पासून डीप डायव्हर, शॅलो त्याच्यामध्ये आहे, फास्ट ट्रॉलिंग वाले आहे, ट्रोलिंग वाले आहे. ओके. आणि हे रॉड? हे रॉड्स आहे ते मीडियम लाईट टॅकलचा जो लाईट गेम फिशिंग करतात त्यांच्यासाठी मी हा काउंटर बनवलेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट एक 4-5 बकली पकड, नंतर अगली स्टिक हे मी रॉड्स ठेवलेले आहे. अच्छा. टॉर्च. टॉर्च मध्ये काय केलं मी, एक व्हाईट कलरचा आहे टॉर्च. हे नॉर्मली फिशिंग साठी जात असताना हे वापरतात. आणि हा तर एक हा जो टॉर्च आहे डिमांड मध्ये आहे की ह्याच्यामध्ये कसं आहे की दोन्ही ड्युअल म्हणतात त्याला, वॉर्म लाईट आणि व्हाईट लाईट. जेव्हा प्रॉन्स पकडायचा आहे तुम्हाला तर तुम्ही याच्यामध्ये प्रॉन्स हे करू शकतो. म्हणजे हा आहे व्हाईट, नंतर हा आहे वॉर्म. सो याच्यामध्ये झुमिंग आहे, तुम्हाला पाहिजे जवळ आणि हे तुम्ही हे करू शकतो. सो हा चांगला आहे टॉर्च. हा एकदम म्हणजे एन्क्वायरी याची भरपूर असतात. म्हणजे प्राइस काय? एक 470 रुपीज. हे कसं असतं टॉर्च डिफरंट कंपनी असल्याने ना प्राइसेस चेंज असतो याचा. बरोबर. तो कधी कधी तुम्हाला लो क्वालिटीमध्ये स्वस्त भेटतो. पण मी काय करतो, हे माझ्या आधीपासून मी विकत आहे. सो यांची कंप्लेंट्स माझ्याकडे भरपूर कमी म्हटल्याने मी हा ब्रँड ठेवतो. आणि आता हे आणलेलं आहे 800 वॉट्स मध्ये आणलेलं आहे. अच्छा. नंतर एक टॉर्च म्हणजे किचेन, जेव्हा कधी कॅम्पिंग करतो नाहीतर कुठे जात असताना असं किचेन म्हणून तुम्ही हे वापरू शकतो टॉर्च. ओके. हा जो आहे ना तो हा वापरू शकतो सर. त्याला किचेन टाईप आहे आणि तो पाहिजे तर मॅग्नेटिक तो असा लटकू शकतो त्याला. बरोबर. तुम्हाला ऑक्सिजन पंप्स कधी लाईव्ह बेटसाठी प्रॉनसाठी जेव्हा ट्रॅव्हलिंग करतो त्यावेळेला हे ऑक्सिजन पंप्स आमच्याकडे अवेलेबल आहे, जे चार्जिंगवाले आहे. अच्छा. असं RS कंपनीचं आहे, डबल आउटलेट. सो ह्याच्यामध्ये एक बॅटरीज आहे, तो पेन्सिल बॅटरी जशी मोठी बॅटरी आहे टॉर्चला वापरतात तो तसा हा एक येतो. आणि हा जो आहे AC/DC म्हणून हा तुम्हाला मोठा ह्याच्यामध्ये हेवी ड्युटीसाठी अच्छा. तुम्ही हा वापरू शकतो. त्याची स्टार्टिंग काय प्राइस? हे हा आहे 2650 वाला. हा आहे जो 1200 रुपयाचा अच्छा. आणि हा 370 रुपीजचा आहे. अच्छा. ओके. सो तसंच आमच्याकडे टॅकल बॉक्स आहे, डिफरंट साईजेस आहे. घरी ठेवण्यासाठी. हो, ते 3 साईजेस आहे आमच्याकडे.
त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकतो. ओके. नंतर आमच्याकडे चेअर्स आणि स्टूल्स आहे. हे स्टूल्स आहेत ट्रॅव्हलिंग या कॅम्पेनिंग तुम्ही करता त्यावेळेला तुला वापरू शकतो. हे चेअर्स आणि काय ती लहान बॅग सारखी वापरू फोल्डेबल. शकतो. स्टूल याच्यामध्ये आहे. नंतर तुम्ही कधी लाईव्ह बेटसाठी आमच्याकडे बॅग्स आहे. ओके. तो याच्यामध्ये तुम्ही प्रॉन्स नाही तर लाईव्ह फिश कुठला पण काय बेट तुम्हाला घालून पॅक करून ह्याच्यामध्ये त्याला होल आहे. याच्यामध्ये तुम्ही पाईप ऑक्सिजन पाईप घालून तुम्ही हे करू शकतो. बरोबर. तसंच रॉडचे गाईड्स सगळे पार्ट्स सगळे स्पेअर्स तुम्हाला भेटणार. ओके. आणि आणि हे तू पाठवू शकता कोणी ऑल ऑर्डर ओव्हर इंडिया मी कुरिअर करू शकतो. ओके. म्हणजे सगळे काय प्रोडक्ट आहेत? हो, आमचा कॅटलॉग आहे. तुम्ही Yes. link स्क्रीनवरती नंबर येत हो, असेल, number त्यावरती येणार call करून आहे. तुम्ही मागवू त्याच्यामध्ये पाठवून तुम्हाला एक कुरिअर करू शकतो आम्ही. येस. हा एक पोर्टेबल बकेट आहे आमच्याकडे. प्रेस केला असा की तो बकेट बनतो. ओके. बादली. म्हणजे तो बालदी म्हणजे तो मल्टीपर्पज वापरू शकतो. हां. त्याच्यामुळे त्याची काय प्राइस? त्याची आहे 300 रुपीज. ओके. नंतर गॉगल. हा पोलराइड गॉगल आहे. तो स्पेशली फॉर फिशिंगसाठी वापरतात. त्याच्यामध्ये तुम्ही मला फिशिंग लिटरली एक मी रील बनवलेला. याच्यामध्ये तुम्हाला ब्लर होतो पाणी म्हणजे तुम्हाला सर्टन तुम्हाला दिसतात याच्यामध्ये. ओके. पोलराइड. हे कॅप हे काम काय म्हणतात ते याच्यासाठी काय प्रोटेक्शन सन प्रोटेक्शनसाठी. येस. नंतर हे लिप क्लिपर्स आहे. असे आमच्याकडे 2-3 प्रकारचे लिप क्लिपर्स आहे. सो आणि हा आहे आमचा रील पाऊच. रील पाऊच. सो रील्स ठेवण्यासाठी रील पाऊच आहे आमच्याकडे. सो नंतर लास्ट फिश टँक. फिश टँक माझा आवडतीचा हॉबी बोलू शकतो त्याच्यामध्ये. सो हा प्लांटेड टँक आम्हीच बनवलेला. मी आणि एक श्रेयस म्हणून रत्नागिरीचा आहे फिशी एक्वेरियम म्हणून. सो याची पण आम्ही पाहिजे तर आम्ही ऑर्डर्स घेतात. जे ड्रिफ्ट टूड लावलेले आम्ही ऑर्डर्स घेतात याच्यामध्ये. ओके. कुठचे मासे आहे त्याच्यात? ह्याच्यामध्ये कॉस्टा टेट्रा माशाची थोडा डिफरन्स. ट्रान्सपरंट मासे आहेत. हा एक कॅटफिश आहे याच्यात. हा एक ग्लास कॅटफिश आणि एम्बर टेट्रास जे टेट्रा फॅमिली आहे ते ठेवले याच्यामध्ये. तर या शॉप कुठे आहे? हे पोरवरीमध्ये आहे. विनायक फिशिंग टॅकल पोरवरीमध्ये आहे. खाल तुम्हाला नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल. सो काय ऑर्डर असल्या तर तुम्ही नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. काही काय असतं माहिती आहे की भरपूर लोक म्हणतात की रिप्लाय मेसेजमध्ये व्हॉट्सॲपवरती रिप्लाय देत नाही म्हणून. पण काय असतो की वॉक इन कस्टमर असल्याने आम्ही ताबडतोब रिप्लाय करू शकत नाही. बरोबर. सो आम्हाला तेवढा तरी हे होतो. सो आम्ही शिपिंग करतात ऑल ओव्हर इंडिया. आणि काय इन्क्वायरी असल्या तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. येस. तर सगळ्या प्रकारचा फिशिंगचा सामान तुमका काही मिळतला. नक्की खालती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि ऑर्डर करा. तर लकी दादा गोव्यात येत होतो तर म्हटलं आपण पण जाऊया, कारण आपल्याक पण थोडंसं सामान घ्यायचं होता. झीग आपल्याकडे नाही आणि मागच्या वेळी आपण गेलेलो राजसोबत तर तेव्हा आपल्याकडे झीग नाही होतो, त्याच्यामुळे आपल्याला मासे नाही मिळाले. तर दादा दाखव माका 2-3 झीग. माका काय त्यातलं माहीत नाही. मी सजेस्ट करू शकतो तर अल्कोचं स्लाइस. आम्ही तिकडे चिपीच्या ब्रिजवर तू घरी होतो. तो हा पण एक चांगला आहे. ओके. आणि हे बघा. हा ठीक. हे मोस्ट इफेक्टिव्ह जिग्स आहे. अच्छा. कोकर वगैरे. कोकरे वगैरे रावस पकड आमचे तांबूशी पण आम्ही याच्यावर काढले आहे. अच्छा. हो. काय प्राइस आहे याची? ही 650 आहे. ओके. 520 काहीतरी आहे. आणि हा 720 आहे. ओके. पण हे सगळे जॅपनीज प्रोडक्ट्स आहेत. ओके. ब्रँडेड. ब्रँडेड. येस. तर आपण झीग घेऊया. मस्त. तो बघा केवढो मोठो असा. एका काय बोलतात दादा? स्टिक बेट. स्टिक बेट. तर एवढो मोठो मासो लावचो घरी एक मी कधीच बघितलंय ना कुठे.
आणि किती जड आहे हो तरी? हा 100 ग्राम 150 100-150 ग्रॅम आरामात असेल. भारी. तर एवढे मोठे मासे पण तुमका इकडे मिळू शकतात. एका कुठचे लागतात आणि हे कधी यूज करतात? आमचे जीटीस कोकार मोठे हा. जायंट ट्रॅव्हलिंग ओके. टुना सेल फिश तर हे वापरतात. ओके. एवढं मोठं आहे बघा. मासे बघा सुके कसले किडे. असत. हे टपाटप 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 भारी रे. हे बघ. टमाट उडवले आणि ते. भारी रे. याचा काय फिडिंग टाइम ठरलेला असतो का? उडवले नाही सगळा. भारी. हे कुठले आहेत? Transparent मासे असतात कुठले ते? रे? कॉस्टा टेट्रा हा एक ग्लास केटफिश. ओके. भारी सेट केली. हे ट्रान्सपरंट असतं ते बघा. आरपार दिसतं त्यांच्या. कोस्टा टेट्रा तू तेच शोधत होतास का मुंबईला? मला नाही सांगितलं. नाही ते neon- आणि हो काय काय म्हटलं कॉस्टा टेट्रा? कोस्टा ट्रॅक. निऑन म्हणजे ते अरे हे हो कसलं विनू? तो हे आहे काय म्हणतात पांढरं हुक लावत होतास ना? पांढरो मळीव. ए, हुक आहे रे ते वय. वेगळं वाकायचं तरी. वय लाव. भारी मासे असत सगळे ना असे ट्रान्सपरंट बंद कर असत. ना. तर मित्रांनो चला आता आपण निघालो. बघूया घरी जाईपर्यंत किती वाजतात ते. बाय बाय. चल भेटूया. भेटूया लवकरच. विनोद आता येत असता फिशिंगला आपल्या इकडे चिपीला वगैरे. चला आता 2-2.5 तास लागतील आपल्या पोचापर्यंत. तर मित्रांनो रात्री 10:30 वाजता मालवणमध्ये पोचलो. त्याच्यानंतर आम्ही कोळंबी घेतलो, जिवंत कोळंबी, आणि थोडा वेळ आम्ही गरवलो 1:30 वाजेपर्यंत. आणि त्याच्यानंतर झोपलो आहे आणि सकाळी मी आता माझ्या घरी पोचलो आहे. तर अशा प्रकारे कालचा दिवस गेलो आणि मस्तपैकी आपण फिशिंग टॅकलमध्ये गेलो आणि बऱ्याच प्रकारचं सामान होता तुम्ही बघितलात. आणि मी तिकडे गेलो आहे की तिकडूनच सामान घेऊन येतो आहे. तर तुमका पण जर घ्यायचं असत ना तर स्क्रीनवरती नंबर येतात, तिकडे जाऊन तुम्ही कॉल करू शकतास किंवा मेसेज करू शकतास. दादा तुमका पाठवतो. तर आजचा ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.